श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. प्रत्येक महिन्यात एक अमावस्येचा दिवस असतो जो कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असतो. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या, दर्श अमावस्या, निर्जला अमावस्या असे अनेक नावांनी ओळखली जाते. ज्येष्ठ अमावस्या ही खास करून आपल्या पितरांना समर्पित आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो आहोत, ज्यांच्या परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत, अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तीच्या अर्थात पितरांना हा दिवस समर्पित असतो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची सेवा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते. परंतु प्रत्येक अमावस्येला ते शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्येला तरी आपल्या पितरांची सेवा ही आवर्जून आपण करावी. या दिवशी पितरांचा आदर करा, शक्य तेवढी सेवा करा, त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे, मनोगत त्यांना वंदन करावे. त्यांच्या नावाने दानधर्म केल्यास आपल्याला पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पिढ्यांना, आपल्या पुढच्या पिढीला लाभत असतो. यासाठी पितृदोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय सांगितले आहेत आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरातील कलह, आजारपण, दारिद्र्य दूर होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर आणि रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून त्या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. परंतु तुम्हाला त्या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर, धूप, दीप याच्या वापराशिवाय देवाची पूजा देखील पूर्ण होत नाही. यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. त्यामुळे घरात पूजा करताना कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष तिथीवरती कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते, घर हे पवित्र होते. अमावस्येच्या दिवशी घरात हा उपाय केल्याने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते. हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा देखील दूर होतो. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. तसेच आपल्या घरातील लहान मुले सतत चिडचिड करत असतील तर हा उपाय अतिशय उत्तम ठरतो. जर तुमच्या घरामध्ये नेहमी वातावरण तंग राहत असेल, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असतील, घरातील सदस्यांचे मन अस्वस्थ, बेचैन होत असेल तर तुम्ही हा उपाय मंगळवारी संध्याकाळी आवर्जून करा. हा उपाय केल्याने घरातील आजारपण, पैशाच्या आर्थिक अडचणी दूर होतात. घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. घरातील व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळते. कुटुंबाची भरभरून प्रगती होते. तसेच मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती व्हायला देखील सुरुवात होते. कारण कापुराची ज्योत ही भगवान शिवांची धार्मिक आणि शाश्वत ज्योतिलिखित दर्शवते. भगवान शिवांचे वर्णन हे कापुरासारखे पांढरे आहे आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर ह्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते.
हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. अमावस्या तिथी आहे, त्यामुळे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. कारण धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळायचा आहे, तर त्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घ्या, किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल, किंवा एखादी प्लेट किंवा वाटी देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून यानंतर त्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता. फक्त तो सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायचा आहे आणि यानंतरच तो त्या तांदळावरती तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला त्यासोबतच 3 अखंड फुलाच्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत. लवंग घेताना चांगल्या घ्या, कुठेही खराब झालेल्या किंवा तुटलेल्या अशा घेऊ नका. 3 अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत, त्या देखील तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापुरासोबत ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. अगदी चिमूटभर तुम्ही काळे तीळ घेतले तरीसुद्धा चालेल. यानंतर हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. घरात लहान मुलं असतील तर लहान मुलावरून तुम्ही हे काळे तीळ आवर्जून उतरवून घ्या. त्यामुळे मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा किंवा मुलांना नजरदोष लागली असेल तर यासारखे दोष दूर होतात. यानंतर तुमच्या घरामध्ये कर्ता पुरुष असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. एकच चिमूटभर काळे तीळ सर्वांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळीस तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ घेण्याची गरज नाही. तर तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी देखील घेऊ शकता. यानंतर हे काळे तीळ तुम्हाला त्या कापुराच्या वर टाकायचे आहेत. म्हणजेच ज्या प्लेटमध्ये आपण कापूर घेतलेला आहे तर त्यासोबत हे काळे तीळ टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळाने ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ही प्लेट काही वेळासाठी ठेवायची आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर ती प्लेट पुन्हा तुम्हाला उचलून तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे. कापूर शांत झाल्यानंतर ही प्लेट तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यामध्ये जे काही तांदूळ शिल्लक असेल तर ते एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकतात. तेथून पक्षी, कीटक, मुंग्या घेऊन ते तांदूळ खाऊन जातील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जर आहे तर तो करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय ज्येष्ठ अमावस्येला आपल्या घरामध्ये करायचा आहे. बघा, काही दिवसाचे महत्त्व हे खूप विशेष असते. अमावस्या हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, वास्तुदोष जो आहे तर तो दूर करू शकतो. तो दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी काही उपाय जर केले तर त्या विशेष दिवसांचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजरदोष लागलेली असेल, दृष्ट लागलेली असेल, बऱ्याच वेळा आपल्या घरातील मुलांना दृष्ट लागत असते, नजरबाधा जी आहे तर ती होत असते, ज्यामुळे मुलं किरकिर करतात किंवा मुलांना अचानक ताप येतो, मुलं आजारी पडतात, मुलं जेवण सोडून देतात, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचं मन कशात लागत नाही. तर जर तुमच्या घरामध्ये मुलांना जर नजरदोष झालेली असेल तर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये मोठे एखादी व्यक्ती आहे, जेव्हा ती व्यक्ती घरातून बाहेर जाते तेव्हा ती खूप चांगली, आनंदी असते, परंतु बाहेरून जेव्हा ती घरी परत येते तेव्हा ती अचानक चिडचिड करू लागते किंवा ती एकदम नर्वस झालेली असते,
तिला कोणाशी बोलावंसं वाटत नाही किंवा घरातील एखादी व्यक्ती अशी असेल की तिला कोणालाच बोलावंसं वाटत नाही, कोणाशीच बोलण्याचा उत्साह नसेल, तर अशा वेळीसुद्धा मोठ्या व्यक्तीलासुद्धा नजरबाधा आहे तर ती होत असते. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये अशी तुमची मुलं असतील किंवा घरातील एखादी मोठी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात, म्हणजे तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा पती असेल, तर त्या व्यक्तीला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो, तर त्या उंबरठ्यावरती बसवायचा आहे. बसवताना त्याचा चेहरा जो आहे तर तो आतल्या साईडला असेल, अशा पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती बसायचं आहे. यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला मूठभर लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. फक्त हातातून खाली पडणार नाही, अशी तुम्हाला मूठ घट्ट बंद करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला या ज्या लवंगा आहेत तर त्या ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो ना, तर त्या प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत. आता जी व्यक्ती हा उपाय करणार आहे लवंगा घेऊन, तर त्या व्यक्तीचं तोंड तर ते घराच्या बाहेरच्या दिशेने असायला हवे. म्हणजे ती व्यक्ती अशीच सरळ घराच्या बाहेर जाऊन त्या लवंगा घराच्या दक्षिण दिशेला फेकून देईल. आता ह्या लवंगा फेकताना मागे फिरून पाहायचं नाही. सरळ घरी यायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत. ज्या व्यक्तीची आपण नजर काढलेली आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत. ज्यामुळे बघा, कितीही तुम्हाला दृष्ट लागलेली असेल, कितीही नजरबाधा तुम्हाला झालेली असेल, तर ती नक्कीच या उपायाने दूर होते. म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा. मोठी व्यक्ती असेल तिच्यासाठी केला तरीसुद्धा चालेल, लहान मुलं असतील त्यांच्यासाठी केला तरीसुद्धा चालेल आणि स्वतःसाठी केला तरीसुद्धा चालेल. तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल, तर पिंपळ वृक्षाखाली तुम्ही आवर्जून एक दिवा लावा. तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या वृक्षाला जल अर्पण करा. जर आपण या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केली, तर देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.